मंडळी, तर काल होता माझ्या नवऱ्याचा बर्थडे. त्याने रिसेंटली जिम जॉइन केलेली आहे. त्यामुळे जरा मी कन्फ्यूज होती की त्याच्या बर्थडेसाठी काय करावं? जसं तुम्हाला दिसत असेल की माझा लिप सिंक आणि माझा व्हॉईस मॅच नाही होते कारण की माझा माईक बंद पडला होता. तर मी विचार केला होता की केक बनवावा. पण केकमध्ये बेकिंग सोडा, मैदा असतो, शुगर असते. त्यामुळे तसा केक बनवून उपयोग नव्हता. मग मी विचार केला केकचं वेगळंच व्हर्जन ट्राय करावं आणि आजच्या व्हिडिओत मी तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पटापट शेअर करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी आपण एक मिक्सर ग्राइंडर घेऊन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रोस्टेड चण्यांची साल काढून घेतली आहे आणि ते चणे आपण मिक्सरमध्ये टाकले आहेत. ते साल आपण सुकल्याने पाखडून घेऊ शकतो आणि ते आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यानंतर एक मोठा मिक्सर जार आपण घेणार आहोत. त्या मोठ्या मिक्सर जारमध्ये आधी आपण खजूर टाकणार आहोत. हे तुम्ही भिजवूनही घेऊ शकतात किंवा तुमचे ओलसर खजूर असतील तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकतात. काही मनुके टाकणार आहोत. त्यानंतर कोको पावडर आपण 1.5 चमचा कोको पावडर टाकले आहे. मी माझ्या प्रमाणानुसार घेतली आहे आणि त्यामध्ये आपण आपण पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकणार आहोत आणि हे सगळं मिक्सरमधनं आपण एकजीव असं करून घेणार आहोत. त्यात आपण थोडंसं तूप घालणार आहोत, थोडंसं पाणी घालणार आहोत आणि चवीला स्वीटनेस येण्यासाठी आपण त्याच्यात मध घालणार आहोत. हे मध, तूप एकदम ऑप्शनल आहे, पण फज करण्यासाठी ते खालचं जे बॅटर होतं ते बॅटर असं लुसलुसीत असावं लागतं. त्यामुळे आपण ते मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मिक्सरमधनं काढून घेतलं किती छान अशी त्याची सॉफ्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर आपण आता असं एक टेन किंवा कोणतंही गोल भांडं तुमच्या घरात असेल ते गोल भांडं घेऊन त्यात बटर पेपर टाकून घेणार आहोत. व्यवस्थित त्याच्या कडा दाबून घेणार. बटर पेपर याच्यासाठी की जेव्हा आपण हे फज बनवू तेव्हा ते इझिली त्या भांड्यातनं निघायला हवं म्हणून. कारण डायरेक्ट भांड्यात टाकलं तर त्या भांड्याला चिटकू शकतं. त्यामुळे बटर पेपरने आपल्याला इझी होतं. त्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपण. माझ्याकडे पोळी शेकायचं होतं त्याने किंवा तुम्ही कशानेही वाटीने वगैरे दाबू शकतात. तर त्यांना असं व्यवस्थित असं सगळ्या कळांनी दाबून घ्यायचं आहे आणि त्याचा एक असा छानसा बेस तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान असा आपला बेस तयार झाला आहे. आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये डार्क चॉकलेट घेणार आहोत आणि ते मायक्रोवेव्हमध्ये आपण मेल्ट करणार आहोत. मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट मेल्ट करत असताना बऱ्याच जणांची चॉकलेट जळते. तर ती जळू नये म्हणून आपण काय करायचं आहे, 2 स्टेपमध्ये करायचं आहे. पहिल्यांदा ठेवल्यावर 1 मिनिट ते करून बाहेर येऊन परत तिला पूर्ण फेटून घ्यायची आहे आणि सेकंड टाईम जेव्हा आपण ठेवतो तर फक्त 30 सेकंडसाठी तिला ठेवायची आहे. आता मला फर्स्टसाठी चॉकलेट हवी होती त्यामुळे मी थोडंसं त्याच्यात कोकोनट ऑइल और तुम्ही घी वगैरे पण घालू शकतात ते टाकलं आहे. त्यामुळे त्याला छान असा ग्लास आला आहे आणि ती अशी मस्त मेल्ट झालेली आहे. आता आपण ती केकवर अशी पसरवून घेणार आहोत. आता आपण जे बेस तयार केला तो बेस घेतला आहे. त्याच्यावर असं छान असं ते चॉकलेट पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याचा एक लेयर तयार करायचा आहे आणि असं चमच्याने फिरून त्याला इक्वल करून घ्यायचं आहे. आपल्याकडे जेवढं चॉकलेट अवेलेबल असेल, तुम्हाला चॉकलेट लवर असाल तर खूप सारं चॉकलेट तुम्ही घालू शकतात, त्यात काही डाऊट नाही. आणि हे असं चॉकलेट सगळं पसरून झालं आहे तोपर्यंत मी काय केलं आहे, ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत. त्याच्यात डेकोरेशनसाठी आपण असे छान असे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तर आत्ता आपण त्याच्यात घालणार आहोत ड्रायफ्रूट्स खूप सारे. तुमच्याकडे जे जे अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकतात. इट्स टोटली ऑप्शनल. बट मला नवऱ्यासाठी केक बनवायचा होता त्यामुळे मी ते छान असं केकसारखं डेकोरेट केलेलं आहे. त्यामुळे मी असे छान ड्रायफ्रूट्स घालून घेतले होते. आणि आता हे सगळं जे आपण केलं होतं ते आपण अगदी 15 ते 20 मिनिट आपण फ्रीजरला ठेवून घेतलं आहे, जेणेकरून ते चॉकलेट जे आहे वरचं ते छान सेट होईल आपल्या याच्यावर. आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असं ते बटर पेपरने सहज वरती निघालं, भांड्याला अजिबात चिटकलं नाही. आता इथे मी प्लेटिंग करून घेते. ॲज मी सांगितलं की माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे त्यामुळे मी प्लेट अशी जरा गुलाबाच्या पाकळ्यांनी वगैरे सजवून घेतली आहे आणि छान असा आपला फर्स्ट केक म्हणू शकतो आपण. याला नवीन नाव देऊ शकतो. जे जिम फ्रीक आहेत त्यांच्यासाठी छान असा केक तयार झाला आहे.
तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी अगदी सोपी आहे. तुमच्या घरात जे कोणी जिम करत असतील, डाएट करत असतील, कोणी शुगर कमी केली असेल किंवा काहीही कारणासाठी, तर तुम्ही हा केक त्यांच्या वाढदिवसासाठी नक्की बनवू शकतात. आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. बाय.